अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात पावसाचे पाणी. खासदार बळवंत वानखडे यांची स्पॉट व्हिजिट. अधिकाऱ्यांना धरलं चांगलंच धारेवर. काल सायंकाळी अमरावती शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात पावसाचं पाणी शिरल्यानं रुग्णालय प्रशासनाची मोठी तारंबळ उडाली आहे. सिटी स्कॅन विभाग, आपत्कालीन वॉर्ड तसेच इतर काही भागांमध्ये पाणी साचल्यानं रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. या घटनेची गंभीर दखल घेत अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. पाहणी दरम्यान जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विनोद पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गिरी तसेच महानगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी अजय जाधव यांना घटनास्थळी बोलवण्यात आलं. रुग्णालयात पाणी शिरण्यामागील कारणे, पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या उपाययोजना आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणती पावले उचलली जाणार याबाबत खासदारांनी अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. यावेळी बोलताना खासदार बळवंत वानखडे यांनी महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासनावर टीका करत पावसाळ्यापूर्वी योग्य नियोजन करण्यात आलं नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. जिल्हा रुग्णालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी पाणी शिरणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. भविष्यात रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान रुग्णालय परिसरातील जलनिस्सारण व्यवस्था, नालेसफाई आणि पावसाळी नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित होत असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते. रुग्णालयाची काल पाऊस आला त्यामुळे पाणी शिरलेलं होतं मोठ्या प्रमाणावर, असं मी दुर्लक्ष आहे. कालच्याच पहिल्याच पावसात जे काही ह्या इरविन सामान्य रुग्णालय आहे, जिल्हा रुग्णालय, त्या जिल्हा रुग्णालयातल्या अनेक महत्त्वाच्या भागात पाणी शिरलेलं होतं. मग एक्सरे मशीन असेल किंवा सिटी स्कॅन असेल आणि कॅज्युअलिटी असेल, या सगळ्या महत्त्वाच्या भागात पाणी घुसलेलं होतं. त्यासाठी जे काही पूर्वतयारी करणे गरजेचं होतं महानगरपालिकेनं, ते केल्या गेली नाही. प्रशासनसुद्धा त्यासाठी तेवढंच जबाबदार आहे. आज काही खास नुकसान झालं नाही, परंतु भविष्यात फार मोठी हानी इथं होऊ शकते. म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना मी तशा सूचना दिल्या. BNC असेल, महानगरपालिका असेल किंवा इरविनचं प्रशासन असेल, यांना सूचना दिलेल्या आहे. त्या लवकरात लवकर 3 ते 4 दिवसात त्याच्या ज्या ज्या काही व्यवस्था आहेत, पाणी पुन्हा कधी येणार नाही यामध्ये, यासाठी व्यवस्था करण्याच्या संदर्भात सूचना केलेल्या आहेत. तुम्ही येता अधिकारी मागच्या वेळेस झालंच तसं, दुर्लक्ष प्रशासनानं केलंच. मग प्रशासनानं मागच्या वेळेस दुर्लक्ष केलं, मग BNC असेल किंवा महानगरपालिका असेल यांनी दुर्लक्ष केलं, म्हणूनच यावेळेची सुद्धा परिस्थिती अशी निर्माण झाली ना. ती परिस्थिती वारंवार आता उद्भवू नये या संदर्भात मी सूचना केलेल्या आहेत. पाहत रहा फक्त जनविकास न्यूज. सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास.